सुरुवातीलाच बातमी हिंगोलीतून। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्यासोबतच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना देखील अतिवृष्टीचा फटका बसलाय। औंढा नागनाथ तालुक्यामध्ये रांजोळा इथे शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतात, मात्र सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झालंय। खरीप हंगामातील पिकांसाठी सरकारकडून तुटपुंजी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळत नसल्याने मात्र हे भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात आहेत। दरम्यान या संदर्भात नुकसानग्रस्त भाजीपाला शेतकऱ्यांच्या शेतातूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्व पिके जे आहेत ते नष्ट झालेली आहेत। त्याचबरोबर जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा या अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। मी सध्या रांजोळा शेत शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी जे बघू शकता हे जे शेतकरी आहेत ते संपूर्ण भाजीपाला उत्पादन घेतात, मात्र या अतिवृष्टीने जे आहे ते संपूर्ण भाजीपाला पिकाचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। ही गोबीची शेती आहे आणि या गोबीच्या शेतामध्ये जे आहे ते पाणी साचल्याने संपूर्ण या गोबीचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काका, कसं नुकसान झालं शेतीचं? हे ना पावसाने जास्त पाऊस झाल्याने हे सडून गेलेलं गोबी, ज्या पाऊस ह्याच्यात पाणी साचल्यामुळं हे सडून गेलेलं आहे आतमधून सगळं। किती खर्च केलता? त्याला खर्च 15,000 रुपये खर्च झालता याचा। आणि आता काढा आलेलं पीक होतं हे, आता याच्यात ते 30-35 हजार रुपये उत्पन्न होणार होतं याच्यातून। पण ह्याच्यातला आता ते लावलेला खर्च पण निघत नाही। आता ह्याला घरातून हे बाहेर काढून बाहेर फेकावं लागणार आहे आता हे नेऊन डोक्यावर आता बाहेर। बरं दादा, अजून कोणकोणते पिकाचं जे पाण्यामुळे नुकसान झाले? मिरची असेल, टमाटा असेल, फुलगोबी आहे, पत्तागोबी आहे, पालक, शेपू, चुका, पूर्ण काहीच राहिलेलं नाही। हो, तुमच्या गावचा उदरनिर्वाह समजा शेतकऱ्यांचा भाजीपाला 2-2 एकर जमिनी आहेत, आम्ही संपूर्ण भाजीपालाच करतो। बरं, आता सध्या काहीच राहिलेलं नाही। बरं, हो, आता तुम्हाला त्या शासनाकडून मदत पण मिळत नाही ना, काही विमा नाही, काहीच नाही त्याचा, काय इलाज आहे आता? बरं, आपण जर बघायला गेलं तर हे भाजीपाला वर्गीय जी पिकं आहेत ते शासनाच्या अनुसूचीमध्ये येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना याचं नुकसान तर मिळणार नाही। मात्र जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत त्यांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे। त्याचबरोबर फळ पिकं जे आहेत ते त्यांना सुद्धा याचा फटका बसला, त्यामुळे एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीने मोठं नुकसान झालेलं आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।